नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आता आपण आतापर्यंत रोशनीचे जे काही कार्यक्रम बघितले ते सर्वांनाच आवडले। आपण वैदिक सोहळा जो केला ना सकाळचं लग्न, तर तेही खूप जणांना आवडलं। सर्वांच्या कमेंट्स पण खूप छान छान होत्या। सर्वांनी रोशनीला भरभरून आशीर्वाद प्रेम दिलं, कौतुक केलं आणि खरंच तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। कारण ह्या गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आहे ना तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला मला अजिबातच वेळ नव्हता। कारण लग्नाची गडबड, एडिटिंग, घरातली कामं, तर ह्या सर्वांमुळे मला काही जमत नव्हतं। तर त्याबद्दल तुमची सर्वांची माफी मागते, सर्वांना सॉरी। तर मला जसा वेळ भेटेल तसं सर्वांच्या कमेंट्सला मी रिप्लाय नक्कीच देईन। आणि खरंच छान छान कमेंट्स होत्या, मी वाचल्या, पण रिप्लाय द्यायचा बाकी आहे काहींना। तर आज मी तुम्हाला जो व्हिडिओ शेअर करते ना तो अतिशय म्हणजे भावुक म्हणतो ना आपण, अतिशय असा हृदयाला स्पर्श करणारा आहे। आणि खरंच तुम्ही जर आजचा व्हिडिओ ऐकला ना तुम्ही सुद्धा रडाल। कारण ह्या व्हिडिओमध्ये ना इतकं छान काही गोष्टी आहे ना ज्या आई मुलीसोबत किंवा वडिलांसोबत मुलीचं जे काही नातं असतं, बापले अटूट नातं मुलीचं आणि वडिलांचं, ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून ऐकायला मिळेल, बघायला मिळेल। तर रोशनीचं जे लहानपण आतापर्यंत कसं गेलं, ती लहानाची मोठी कशी झाली, कसं वाढवलं आई वडिलांनी, तिची स्वप्न कशी पूर्ण केली, हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळणार आहे। कारण मामाने ना एक छोटीशी मूवी रोशनीच्या लहानपणावरती बनवलेली आहे, तिच्या जन्मापासून ते आतापर्यंतची। आणि खरंच ती मूवी बघताना पूर्ण लग्न मंडप रडत होता, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते। तेव्हा तुम्ही सुद्धा विचार करा मूवी कसा असेल आणि बाप लेक हे अटूट नातं काय असतं, या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजेल। तर खरंच माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तुम्हालाही मुलगी असेल, बऱ्याच जणांना मुली एकच मुलगी असते किंवा बऱ्याच मुली असतात, म्हणजे तुम्ही पण एखाद्या मुलीचे आईबाप असू शकाल, तर तुम्हालाही पण समजेल की मुलीचं आणि आईवडिलांचं नातं काय असतं। तर लग्नाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे, पण त्यामध्ये ही जी प्री वेडिंगची जी मूवी बनवलेली ना ती मी तुम्हाला एवढी मोठी दाखवू शकत नाही, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यामुळे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते यावरती आणि तुम्हाला शेअर करते। तर माझी इच्छा आहे की तुम्ही तो संपूर्ण बघा आणि आवडल्यानंतर लाईक आणि शेअर सुद्धा करा तुमच्या नातेवाईकांना, परिवाराला। आणि खरंच बघा तुम्ही, खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ आहे हा। 20 जानेवारीला मला सकाळच्या वेळेस अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांकडून मिळाली की आमच्या कुटुंबामध्ये कन्या रत्न जन्माला त्या ठिकाणी आली। तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना तो इतका आनंद झाला, आपल्या मुलाला मुलगी झाली आणि आपल्या घरात लक्ष्मी जन्माला आली। ही बातमी मला कळल्यानंतर मी अतिशय आनंदी झालो आणि आनंदाच्या भरामध्ये घरी त्या ठिकाणी पळत गेलो। सर्वांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद होता, प्रत्येक चेहरा हास्याने त्या ठिकाणी फुललेला होता। तिचं ते गोंडस रूप आणि प्रसन्न तेजपूर्ण असा चेहरा बघितल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला। आणि इतकी सुंदर होती दिसायला आणि गुटगुटीत होती, त्याच्यामुळे तिला कोणी पण उचलून घ्यायचं आणि ती जास्त रडकी पण नव्हती, त्याच्यामुळे ती नेहमी उत्साहीच राहायची। आमच्या आई वडील हे सुद्धा त्या ठिकाणी अतिशय आतुर झाले होते की आपली नात ही आपल्या मांडीवर कधी त्या ठिकाणी येईल, म्हणून याची वाट त्या ठिकाणी बघत होते। परंतु अशातच सर्व आनंदाच्याच भरामध्ये पहिल्या दिवशी ती घरात आली। माझ्या सासू सासऱ्यांनी अख्ख्या गावात लगेच जिलबी पण वाटली नातेवाईकांना, कारण त्यांना लक्ष्मी जन्माला आली म्हणून खूप आनंद झालेला होता। ती हळूहळू मोठी होऊ लागलीत, रिंगायला लागलीत। रिंगता रिंगता ह्या घरातून त्या घरात जात असे।
आजी आजोबा हे सारखं तिच्याकडे लक्ष त्या ठिकाणी देऊन असायचे. खेळता खेळता तिला इतकी खेळणी आणली आजी बाबांची लाडकी असल्यामुळे का ती बॅट बॉल, मनोरा याच्यासारखे खूप खेळ तिला आणलेले होते. कारण त्या खेळण्यामध्ये ती इतकी त्यांच्यामध्ये रमून जायची का ते संध्याकाळी 5ला शाळेतून आले का ती ते 2 तास बाहेरसुद्धा जात नव्हते, कारण ती त्यांच्या खेळण्यामध्ये खूप रमून जायची. आई काय करायच्या, 9 वाजता तिला घुटी द्यायच्या. त्यांचा टाईम अगदी परफेक्ट होता. त्या 9ला घुटी दिल्या का अर्धा तास तिला तेलाची मालिश करायच्या. ती त्या मला सारख्या म्हणायच्या, आंघोळ नाही घालायची बरं का बाळाला लगेच. बाळाला अर्धा तास त्याच्या शरीरात तेल मुरलं पाहिजे, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने बाळाला आंघोळ घालायची आणि आईच तिला आंघोळ घालायच्या. जेव्हा कल्याणीचा जन्म झाला तेव्हा म्हणजे 2-3 महिन्यानंतर वहिनी आणि भाऊ जॉबला लागले. आईवडील पण बाहेरच जायचे बघ कामाला. नंतर मम्मी घरात एकटी राहायची. मग ती माझ्याच अंगावर जास्त राहिली. माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या नणंदबाई इथेच होत्या. त्यांचं लग्न माझ्या लग्नानंतर झालं. त्याच्यामुळे ती सगळ्यात जास्त त्या आत्याच्या अंगावर होती. ती माझ्याकडे जास्त येत नव्हती, पण आत्याच्या अंगावर खूप होती. ती मोठी व्हायला लागली. तिचा पहिला वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करायचं ठरलं. पहिला वाढदिवस आम्ही इतका मोठा केला का सगळे नातेवाईक, सगळं मित्रपरिवार सर्वांना बोलवलं. हळूहळू तिचे शाळेचे दिवस सुरू झालेत. तिला शाळेबद्दल तशी लहानपणापासूनच ओढ लागलीत. छान छान ड्रेस आणि नीटनेटकेपणा, पायामध्ये सॉक्स, शूज घालून त्या ठिकाणी शाळेला जाणं हे तिला आवडू लागलं. परंतु शाळेला जात असताना मात्र ती तिच्या आजीला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जायची. रोशनी राजेंद्र मिठे ही आमच्या शाळेत 5वी ते 10वी 2007 ते 2013पर्यंत म्हणजे आता 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण घेतले. तर तिचं असं आहे, ती 2 दिवसात एक पुस्तक संपून माझ्याकडे परत 3ऱ्या दिवशी हजर असायची. का सर मला एक नवीन पुस्तक द्या, हे नवीन आलेले हे द्या, ते द्या. ती आवड पण जोपासली जसं पुढे गेली. मग त्याच्यानंतर जेव्हा मी 7thला गेली त्याच्यानंतर पण मी बऱ्याच 7thला त्याच्यानंतर मी बऱ्याच कॉम्पिटिशनला गेलेली. दीदीचे 10वीचे बोर्डाचे पेपर खूप जवळ आले. मग आता मी तिला सांगितलं, दीदी आता खूप कॉम्पिटिशन आहे बरं का, तुला चांगले मार्क्स पडले पाहिजे. मग दीदीला मी खूप अभ्यास करायला सांगितला. मी पण तिच्याजवळ बसून काही पण पुस्तक वाच, काही पण वाच असं तिच्यासाठी, कारण आपण झोपलं तर ती पण झोपेल, त्याच्यामुळे मी पण तिच्याजवळच बसून राहायची. शाळेमध्ये पहिली आली तर सगळ्यांना इतका आनंद झाला का बस, कारण तिचे पप्पा पण म्हणायचे का तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी खूप कष्ट घेतले बरं का दीदी. 12वीची परीक्षा दिल्यानंतर निकाल आला. फर्स्ट क्लास मार्कांनी पास झालीत. आणि मग आता पुढे काय करायचं, आजीची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावीत, म्हणून मला मेडिकल करायचं आहे असं ती म्हणाली. आणि तिने नीटच्या परीक्षेची तयारी केलीत. परीक्षेचा निकाल आला आणि ती अयशस्वी झालीत. तर मग मी एकदम डिप्रेस होऊन गेली की नाही बाबा माझ्याकडून नाही होणार किंवा काय. तेव्हा खूप मोटिवेट केलं मम्मी पप्पांनी की आम्ही आहे तुझ्यासोबत, तू फक्त कर, म्हणजे तू कर, बाकी जे काय होईल ते आपण बघू पुढे, असं तू करत राहा. तिने पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं की मी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी प्रयत्न करते, मला आजीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि त्या पद्धतीने ते पुढचा प्रवास तिने सुरू केला. नंतर नीटची परीक्षा झालीत.
आणि त्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली. मग तिथून पुढे मग ही जी जर्नी आहे ती सुरुवात झाली. पुढचे 6 वर्ष मात्र तिने पहिल्या 5 मध्ये येण्याचा विक्रम हा तसाच ठेवला. प्रत्येक वर्षी आम्हाला तिच्या निकालाची उत्सुकता होती. रोशनी सांगितलं की पप्पा मी 5 झाली. खरं तर मी रस्त्यावरच होतो. मला अतिशय आनंद झाला की माझ्या मुलीने केलेले प्रयत्न, आणि त्यामुळे मला रस्त्यावरच अतिशय डोळे भरून आलेत. आनंदाचे अश्रू होते, परंतु डोळे वाहत होते, अश्रू थांबत नव्हते. कारण एका आजीचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झाल्याचा आनंद आणि कुटुंबामध्ये मुलगी डॉक्टर झाल्याचा आनंद हा दोन्हीही गगनात मावेत नव्हता. आमची मुलगी डॉक्टर झाली त्याच्यामुळे इतका आनंद झाला. दीदीला आता डॉक्टरकीचं पद मिळालं त्याच्यावरून आम्ही खूपच आनंदित झालो. आणि मग सरांनी तिचा एक कार्यक्रमच आयोजित केला आणि आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी आम्ही आमच्या घरात एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. आता काय करायचं हा विचार असतानाच तिने SMBT या ठिकाणी रुग्णांची सेवा करायला सुरुवात केली. पुढे कोविडचा काळ सुरू झाला. कोविडच्या काळामध्ये मी माझे काही मित्र ज्यांना भाजीपाला असेल किंवा काही औषधे असतील ते पुरवणं, त्यांना आधार देणं, हे काम त्या ठिकाणी मी करायचो. हे करत असताना अचानक मला कोविडची लागण त्या ठिकाणी झाली. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. रोशनीने ॲलोपॅथिक ट्रीटमेंट बरोबरच होमिओपॅथिक ट्रीटमेंट मला सुरू केली. काढा करणे, वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या औषधं, लिक्विड स्वरूपातले पाजणे, आणि विशेष म्हणजे दिवसभर माझ्या कॉटवर त्या ठिकाणी बसून असायचे. रोशनीचीच त्या ठिकाणी कृपा होती, तिचे प्रयत्न, माझं प्रेम, आणि या सर्व कारणांमुळे मी त्या काळोख्या रात्रीतून मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. परंतु एक मुलगी हिनेच बापाची काळजी घेऊन बापाला त्या ठिकाणी जीवदान दिलं, याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो. परंतु कोविडमधून बाहेर आल्यानंतर आपल्या वडिलांची क्षमता आणि सायकलवरचं प्रेम, व्यायाम, निरोगी आरोग्य राहिलं पाहिजेत म्हणून तिने मला सायकल प्रेझेंट दिली. मला ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड होती. माझा छंद हा माझ्या मुलीलाही त्या ठिकाणी लागला आणि पंढरपूरला जायचं मी सराव सुरू केला. पण दीदीच्या मनात एक भीती होती की पप्पा जाणार आहेत, रस्त्याने काय होईल, त्यांची शारीरिक क्षमतेचं काय, असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. आणि मग तिने ठरवलं की काही झालं तरी पप्पांच्या बरोबर आपण पंढरपूरला सायकलवर जायचं, हा निर्धार तिने मनाशी केला. ती पहिल्यांदा त्या ठिकाणी पंढरपूरला निघाली आणि ती पहिली वारी पंढरपूरची त्या ठिकाणी केली. याचा मला खूप खूप अभिमान त्या ठिकाणी वाटतो. मी परमेश्वराकडे एवढंच मागणं करेल का तिच्या जीवनामध्ये खूप सुख दे, तिच्या जीवनातील सर्व दुःख माझ्या वाट्याला येऊ दे आणि तिला आयुष्यभर सुखी ठेव, हीच प्रार्थना मी त्या ठिकाणी परमेश्वराकडे तिच्यासाठी करेल. आता तिचं लग्न होणार आहे, म्हणजे तो क्षण खूप महत्त्वाचा आहे तिच्या जीवनातला. कारण तिच्या आईवडिलांनी पण खूप तिच्यासाठी कष्ट घेतले, म्हणजे तिला शिक्षण केलं, तिला शिकवलं. आणि माझ्या भावाने आईची पण इच्छा पूर्ण केली की तिला डॉक्टर केलं. माझ्या आईची खूप इच्छा होती की भावाने मुलीला डॉक्टर करावं असं. मध्ये तुझं आज लग्न होते, तू घरातून निघून गेल्यावर अक्षरशः सुन होणार आहे. जसं तू इथं लाडाने वाढली आहे, सगळ्यांचा मान ठेवून सगळ्यांना प्रेमाने वागली सगळ्यांची, तसंच तू तुझ्या सासरी सुद्धा सगळ्यांची प्रेमाने वागशील, सगळ्यांची आदर करशील याची मला खात्री आहे. तिच्या सासरकडच्यांनी पण तिची काळजी करावी, तिला जीव लावा, एवढंच मी सांगतो. आणि खूप मोठी होय, खूप प्रगती कर आयुष्यात, तुला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी कर. आम्ही सगळे तुझ्या मागत, तुझ्या कायम सोबत आहे. दीदी, माझं तुला एवढंच सांगणं आहे, तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, जपणार आहे. रोशनीसाठी एक कविता मी आपल्या समोर सादर करतो. कवितेचे शीर्षक आहेत लेक माझी माय झालीत. 20 जानेवारी 1997 सूर्यनारायणाच्या सोनेरी प्रकाश किरणांच्या
झगमगाट, सर्वत्र रोशनी पसरली. तेव्हा माझ्या कुटुंबात लेक जन्माला आलीत. बापाची लेक इकडे तिकडे बागडू लागली. आजी आजोबा आनंदाने तिच्याकडे पाहू लागले. तशी बापाची लेक मोठी होऊ लागली. बापाकडे बघून हसू लागलीत. गौरवसाठी मुक्ताई झाली. हळूहळू त्याच्यासोबत बागडू लागलीत. बापाची लेक तशी मोठी होऊ लागलीत. लेक शाळेला जाऊ लागली. तसे आजी आजोबाही शाळेला जाऊ लागले. लेकीला मोठं होताना पाहू लागले. लेक कुटुंबाची लाडकी झाली. सर्वांच्या सहवासात रमू लागली. तशी करुणेची झालर फुलू लागली. लेक बापाची मोठी होऊ लागली. आजी आजोबा आई आत्या भाऊ बहीण सर्वांमध्ये मिळू लागली. लेक बापाची मोठी होऊ लागली. क्षेत्रात प्रत्येक चमकू लागली. नृत्य गायन वक्तृत्व वाचन यात रमू लागली. दुःखात सर्वांची काळजी घेऊ लागली. तशी मोठी झाल्याची जाणीव होऊ लागली. स्वप्न आजी आजोबांचे पूर्ण करू लागलीत. लेक बापाची डॉक्टर झाली. बापाबरोबर शेतातही राबू लागलीत. गणवेश व्यवसायात बापाच्या खांद्याला आधार देऊ लागलीत. आवडीनिवडी जपू लागली. कुटुंबासाठी धडपडू लागली. लेक बापाची मोठी झाली. भावासाठी आभाळ होऊ लागली. तशी सर्वांच्या पाठीशी उभी राहिली. सायकलवारी बापासाठी केली. बापास घेऊन पंढरीस गेली. पांडुरंगाकडे बघून म्हणू लागली, अरे पांडुरंगा, माझ्या पांडुरंगाला घेऊन आले तुझ्या दारी. लेक बापासाठी माऊली झाली. लेक आता मोठी झाली. जागा आईचे तिने घेतली. लेक बापाची माय झाली. लेक बापाची माय झाली.